राज्यामधील दुष्काळी पार्श्वभूमीवर अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती पाहता येत्या काही तासात आचारसंहिता शिथिल करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर सकारात्मक विचार होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त जे आहेत किरण सर आहेत। किरण सर, ज्या पद्धतीनं 5 टप्प्यात मतदान झालं, म्हणजे खरं तर पहिलं अभिनंदन की कुठेही असे काही अनुचित प्रकार घडला नाही की ज्यामुळे मतदान थांबेल किंवा कुठेही गालबोट लागलेलं नाहीये। पण काही नवीन तक्रारी समोर आल्या की लोकांना पोलिंग स्टेशनवरती मतदान करायला मोठ्या रांगा लावायला लागल्या, संथ गतीने मतदान चाललं, पाणी मिळालं नाही किंवा उन्हात उभं राहावं लागलं, भरपूर गरम होत होतं। मग ह्या तक्रारी ज्या आहेत, या तक्रारी आपल्या किती आल्या होत्या आणि कसं यावरती मॉनिटरिंग करत होतो आपण म्हणता त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये जे मतदान पार पडलं त्यामध्ये पोलिंग प्रोसेस अतिशय व्यवस्थितपणे शांतपणे पार पडली। लॉ अँड ऑर्डरचा कुठलाही महत्त्वाचा असा मुद्दा समोर आला नाही, अतिशय शांततेने मतदान पार पडलं। 5व्या टप्प्यामध्ये विशेषतः मुंबईच्या मतदारसंघांमध्ये आपण म्हणता तसं काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, जिथे मतदारांना उन्हाचा काही त्रास झाला, त्यांच्यासाठीच्या ज्या रांगा होत्या त्या रांगांना सावलीची व्यवस्था झालेली नव्हती, काही ठिकाणी पंखे कमी पडले, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे सुद्धा प्राप्त झाल्या। आपल्याला कल्पना आहे की सुमारे 50% पोलिंग स्टेशन्सचं वेबकास्टिंग होत असतं, त्यामुळे आम्ही तातडीने या सगळ्याची स्टेट कंट्रोल रूमवरून प्रत्यक्ष त्या मतदान केंद्रावर काय चालू आहे हे तिथली लिंक ओपन करून याचा फीडबॅक घेतला आणि आमच्या असं निदर्शनास आलं की पोलिंग डेला साधारण 15 ते 20 मतदान केंद्रांमध्ये असे काही प्रकार झालेले दिसत आहेत। तातडीने आम्ही संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर, त्याचप्रमाणे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आणि तिथले सेक्टर ऑफिसर यांना सूचना दिल्या आणि तिथं जी अडचण आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला। मला हे सांगायला आनंद वाटतो की अनेक ठिकाणी आम्ही ॲडिशनल मॅनपॉवर सुद्धा पाठवली, त्याच्यामुळे मतदानाचा वेग वाढला। त्याचबरोबर जिथे सावलीची व्यवस्था नव्हती तिथं शेजारच्या रूममध्ये मतदारांना बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली होते किंवा त्यांचे पोलिंग जे होते एजंट त्यांचे, की मतदान हे फार संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे लोकांच्या रांगा लागत आहेत। तर याच्याबद्दल काय आपण माहिती घेतलीत का किंवा त्याचे काही कारण समोर आलं का? संथ गतीने मतदान सुरू आहे आणि त्याच्यामुळे रांगा वाढतायत अशी माहिती आम्हाला ज्या ज्या ठिकाणाहून कळली, काही जागरूक नागरिकांनी फोनद्वारे सांगितली, काही वेबकास्टिंगद्वारा आमच्या लक्षात आली, जिल्हाधिकारी पातळीवरून काही ठिकाणी दखल घेण्यात आली किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःहून काही भेटी दिल्या, त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्या। तिथे आम्ही आमचा जो रिझर्व्डमधला पोलिंग पार्टीचा फोर्स असतो ती ॲडिशनल मॅनपॉवर अशा ठिकाणी आम्ही पाठवली। ही मॅनपॉवर तिथे पोहोचल्यानंतर तिथली जी पोलिंग टीम होती त्यांना 1 किंवा 2 अधिकचे अधिकारी मिळाल्यामुळे तिथली मतदान प्रक्रिया ही गतीने पार पाडण्यास मदत झाली। जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन